अन्यते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जाव कुंठी लटके वचन नाही दे उदासीन येथे उपकारासाठी आले घर जावे कुंठी मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले घर जावे कुंठी विठ्ठल 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 सर्वांनी टाळी वाजवा भजन करा सर्व विठ्ठल टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 कवरदा हरी विठ्ठल संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जावे कुंठी प्रमाणं भवाब्धीर्दं मामकानां नितंबकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्ते धृतोडा विकोश परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं कलावद्य जीवोद्धरार्थावतारम् कलांकांकतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशबाधापणोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदारा सोपानदेव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाचे महिम्न पारंते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्तु गिरः अतावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेशस्तोत्रे हरनिर्भवाद परिकरलोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरण सरोज रज निज मनो मुकुरु सुधारी बर्ण रघुबर बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोई हरवु कलेश विकार शरण शरण हनुमंता तुम्हा आलो राम दूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यास बटा सभा सकल साधू संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानियांची या सकलात विनवणी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शेगाव गावी वसले गजानन तयाच्या चिंतने हरतील विघ्न म्हणून अंतरी स्मरा सद्गुरुला नमस्कार माझा श्री गजाननाला नमस्कार माझा श्री गजाननाला नमस्कार माझा श्री गजाननाला विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठल 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 विठ्ठली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठल 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 धन्यते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग
भगवत संप्रदाय रूपी महान अशा वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धिमत्तेला न उलगडणारं कोड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा देहू निवासी श्रीमंत श्रीसंत जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा अभंग असून महाराज या अभंगामधून संसारिकांना अर्थातच संतांना धन्यता देतात आणि ती धन्यता देण्याच्या पाठीमागची कारण स्पष्ट करतात, प्रतिपादित करतात. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा अभंग 4 चरणांचा आहे. अभंगाचा सरळ सरळ आणि धावता भावार्थ असा आहे. महाराज म्हणतात धन्य ते संसारिक आहेत. कोणते हो महाराज? तर ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे. नाही, ज्यांचं अंतकरण दयेने ओतप्रोत असं भरून वाहतंय, धन्य ते संसारी. या ठिकाणी ते आले, ते वाघीहून नाही आले, हराळून नाही आले, महाराष्ट्रातून नाही आले, आसोल्याहूनही नाही आले, ते आले तर वैकुंठातून आले. म्हणून धन्य ते संसारी. 3ऱ्या चरणामध्ये महाराज राहू द्या उभं राहू दादा, राहू द्या. ते खोटं बोलत नाहीयेत आणि देहावरती कायम उदास असतात. म्हणून धन्य ते संसारी. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात व्हावे कल्याण सर्वांचे, दुःखी कोणी असू नये. किंबहुना दुःखरूपी संसार सागरामध्ये एकही जीव अर्थातच एकही सजीव सर्वांगाने दुःखी नसून तो सर्वांगाने सुखी व्हावा अशी ज्यांच्या पोटामध्ये तळमळ असते, जे मुखाने गोड बोलतात, नुसतंच गोड बोलत नाहीत तर गोड वागतात सुद्धा, असे संसारिक धन्य आहेत. असा अभंगाचा सरळ सरळ आणि धावता भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ आणि धावता भावार्थ मी आपणासमोर मांडलेला आहे. कीर्तन हा कार्यक्रम हा सप्ताह याचं निमित्त काय आहे आपल्या सर्वांना जरी माहिती असेल तरी वक्ता नात्याने सांगणं माझं आद्य कर्तव्य ठरतं. गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह मौजे पांगरी कुटे, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम या छोट्याशा गावामध्ये अतिशय सुंदर हा सप्ताह आपण साजरा करताय. आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. म्हणून ज्यांचं कीर्तनाचं सौजन्य आजचं आहे ते श्री दशरथ कुंडलिक कुटे, श्री परशुराम भागवत कुटे, श्री शेषराव प्रल्हाद नवले ग्रामसेवक यांचं सौजन्य. या तिघांकरता सर्वांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवायची आणि टाळी बाकी कोणीच वाजवू नका, फक्त ज्यांना हात असतील तेच वाजवा. विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवायला काही पैसे लागत नाहीत, फार कंजूसपणा तुम्ही करू नका. आजचा पहिला दिवस आहे, तुम्हाला आजचं फक्त हेच सांगणार आहे मी. अभंग राहू द्या, फार आपल्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे तो. फक्त काय आहे की सप्ताह आपण फार कष्टाने करताय. संसारामधला एक एक घामाचा थेंब महत्त्वाचा आहे आणि अनेक घामाचे थेंब गाळून आपण या ठिकाणी वर्गणी देत आहे, सप्ताह करताय, पावत्या फाडता. नुसते पैसे देऊन मोकळे होऊ नका. विठ्ठल विठ्ठल. आपला सप्ताह हवेत आहे नाही का? हवेत म्हणजे वाऱ्यात नाही, हवेत आहे म्हणतो. पांगरीचं नाव म्हटलं तुम्ही याच्यावर दगड ठेवले, माझ्या धोत्रावर एक दगड ठेवा लागतो नाही. स्टेज झालं वर जरा आणि काय हवा आहे असू द्या. आजचं कीर्तन हवेत होईल, ताण घेऊ नका नाही का भुजंग महाराज. आणि म्हणून सप्ताहाचं तुम्ही कन्फ्यूज होता जरा की गावात सप्ताह ठेवायचा, इथे ठेवायचं, वातावरण बरोबर नाही. पण बघा संसारामध्ये किती कष्ट करा, संसारामध्ये किती कष्ट करा, संसारातली लोक तुम्हाला नावं ठेवल्याशिवाय राहत नाहीत. पण या परमार्थाकरता सप्ताह करता तुम्ही थोडंसं दान द्या, भगवान परमात्मा तुमचं नाव त्याच्या अंतःकरणामध्ये कोरल्याशिवाय राहणार नाही. बाय बाबा सप्ताह करा 7 दिवस, वर्षभर राजकारण करा, भांडणं करा, तंटे करा, पण 7 दिवस सप्ताह असेल ना तर भांडण राजकारण याचे चप्पलबुट्या मंडपच्या बाहेर काढा आणि आत या. एका आईच्या 2 सख्या भावासारखे या ठिकाणी बसा. आपल्या गावामध्ये रामराज्य नांदल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून हे तिघही सौजन्य यांचं आहे. सप्ताह करता जी गायक मंडळी उपस्थित आहेत, हरिभक्तपरायण आमचे भास्कर महाराज संगीत विशारद भाग हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आसोल्याचे इंगोले महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे महाराज गावातलेच आहेत पण महाराज आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत. आणि सर्वात आनंद वाटला ही मंडळी गावातली आहेत ना? गावातली आहेत का? गावातले आहेत का? मग टाळी वाजवा यांच्याकरता एकदा. मी सांगत असतो इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के. 15 वर्षापूर्वी लोक सांगायचे बरं का गणेश भाऊ, लोक म्हणायचे महाराज 18 वर्षाचं आमच्या मुलीचं वय झालेलं. मी प्रत्येक वेळेस सांगतो की 18 वर्ष आमच्या मुलीचं वय झालेलं आहे
सुंदर जावई आम्हाला पाहिजे महाराज, तुमच्या एखाद्या नजरेखाली असेल तर सांगा. तुमची अपेक्षा काय? लोक म्हणायची 18 वर्षाची आमची मुलगी आहे, दिसायला अतिशय सुंदर आहे, पण 20 एकर पाण्याखाली शेती पाहिजे आणि एखादा सरकारी जॉब पाहिजे. हे कधी 15 वर्षापूर्वी म्हणायचे. आता लोक म्हणतात महाराज 18 वर्षाची आमची मुलगी आहे, अपेक्षा काय आहे? काहीच नाही, नोकरीचं काहीच खरं नाहीये, फक्त 20 एकर पाण्याखाली जमीन पाहिजे, आम्ही त्याला आमची मुलगी द्यायला तयार आहोत. अजून 10 वर्षांनी लोक म्हणतील 18 वर्षाची आमची मुलगी आहे, अपेक्षा काय आहे? अपेक्षा काहीच नाही महाराज, लोकांच्या गोठ्यामध्ये लोकांच्या बैलाचा शेण काढणारं चालेल, गळ्यामध्ये माळ पाहिजे, आम्ही त्याला आमची मुलगी द्यायला तयार आहोत. आणि म्हणून ही मुलं या ठिकाणी उभे आहेत. ही फार मोठे महाराज होणार नाहीयेत, फार मोठी कीर्तनकार होणार नाहीयेत, ही काही देव होणार नाहीत, ही काही संत होणार नाहीयेत, पण भविष्यामध्ये 10 वर्षांनी तुम्ही फक्त आकाराची माणसं असणार आहात, तेव्हा ही माणुसकीची माणसं असणार आहेत. विठाला विठाला. म्हणून मी सांगत असतो, एखादी PVR टॉकीज असेल, त्या टॉकीजमध्ये पिक्चर पाहायला जायचं असेल तर 400-500 रुपये भरपूर झाले. एखादा तमाशा पाहायचा असेल 200-300 रुपये भरपूर झाले. पण या मंडपमध्ये येऊन बसायचं असेल, टाळ घेऊन उभं राहायचं असेल तर तुम्हाला तुमचा पुण्यरूपी खिसा हा भरलेला पाहिजे. विठाला विठाला. आणि म्हणून ही सर्व टाळकरी मंडळी आहेत, दोनही मृदंगाचार्य आहेत. आपल्या गावातील हरिभक्तपरायण सूरज महाराज, मला 5-10 फोन केले महाराजांनी, महाराज लवकर या वेळेत, या वेळेत सुरू होणार आहे. म्हटले 8 वाजता सुरू होणार आहे, पण म्हटलं वाशिम जिल्ह्यातला विषयच नाही आजचा. पण कीर्तन घेणाऱ्या लोकांना टेन्शन असतं, कीर्तनकार गावात येतो का, येतो का नाही, येणारच येतो, काळजी करू नका, येतो की नाही, आल्यावर वातावरण चांगलं असतं का नाही, फार टेन्शन असतं. माझ्या बापा जेवढी व्यवस्था जवायची करावं लागत नाही ना, तेवढी व्यवस्था कीर्तनकाराची करावी लागते. विठाला विठाला. म्हणून सूरज महाराज, दुसरे महाराज हरिभक्तपरायण अक्षय महाराज, कधी क्षय न पावणारे अक्षय महाराज या ठिकाणी हजर आहेत. दोन्ही सुंदर मृदंगाचार्य आहेत. दुर्दैव होतं त्या शुकाचार्यांचं, त्यांच्या कीर्तनामध्ये एकच इंद्र असायचं, हे 2 इंद्र या ठिकाणी आहेत. भाग्यवान आहे मी आणि कीर्तन करण्याकरता मी उपस्थित आहे. पण बघा, माईक सिस्टीम फार महत्त्वाची आहे. माईक सिस्टीम ज्यांची आहे त्यांनी आतापर्यंत जंग फिरलेले आमचे भुजंग महाराज नाही का, महाराष्ट्रभर फिरलेले आहेत, नुसते सिस्टीमवाले नाही आहेत, ते सुद्धा कीर्तन करतात, चांगले महाराज आहेत. आम्ही सोबत आळंदीला राहायला होतो, सोपान महाराज, आम्ही सर्व सोबतच होतो. फार सुंदर तेही कीर्तन करतात, गातात. पण बघा, प्रत्येकाला कीर्तन करता येणं शक्य नाही. प्रत्येकाने एक वेगळं खातं निवडलं पाहिजे. कोणी जलसंधारण मंत्री असेल, कोणी ग्रामविकास असेल, कोणी बालविकास असेल, प्रत्येकाचे खाते वेगळे असतात, त्यांचं खातं वेगळं आहे. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि यूट्यूब चॅनल गजर मुक्ताईचा हे सर्व या ठिकाणी हजर आहेत. गणेश भाऊ, मला असं वाटत नाही आजचा दिवस पहिला आहे, कारण भरपूर संख्या आलेली. पहिल्या दिवशी लोक म्हणतात जाऊ द्या, जाऊ उद्या, पण लोक म्हणतात महाराज दिवस पहिला आहे, तुम्हाला चालेल का? म्हटलं मला आदलाही दिवस चालतो. विठाला विठाला. मांडण्याची ताकद असली ना महाराज, कधीही चालतं. आपलं आपण मांडून द्यायचं. कीर्तनकार म्हणजे कीर्तनकारांनी महामंडळाच्या ST सारखं असलं पाहिजे बरं का. पांगरीच्या बसस्टँडवरती थांबायचं, आपली वेळ संपली की निघायचं. ज्याला बसायचं तो बसेल, तर आपण आपल्या डेपोला जाऊन उभं राहायचं. तुमच्या भरोशावरती कीर्तन आमचं नाही, आमचं कीर्तन त्याच्या भरोशावरती. विठाला विठाला. म्हणून पुन्हा दुसरं सहकार्य गणेश भाऊंना सांगितलं, कीर्तन घ्या आमच्या महाराजांचं, कीर्तन घ्या आमच्या महाराजांचं. आमचे बाळू भाऊजी ते सुद्धा हजर आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आमचे बालमित्र हरिभक्तपरायण आमचे बालासाहेब मोरे हे सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. 8:30 ते 10:30ची कीर्तनाची वेळ आहे. 9:45 माझ्याकडे वाजलेले आहेत, पण कीर्तन जरा लेट सुरू झालं महाराज, त्यामुळे 10:30ला काही सुटणार. तुम्हाला काही चिकनगुन्या झाला का? तुम्ही बोलत का नाहीत? मग जरा उशिरा सुरू झालं, मग 10:30ला सुटेल का आता? पण जेव्हा सुटेल तेव्हा 10:30 वाजलेले असतील. विठाला विठाला. फक्त 10:30 वाजेपर्यंत लक्षपूर्वक तुम्ही ऐका. आणि दुसरी शेवटची एक सूचना करतो, तरुण मंडळी काही लांब लांब बसली, बघा पोरांनो ऐका, उद्यापासून तुम्ही आत बसलं पाहिजे. हे कीर्तन तुमच्याकरता आहे. आता 60-60 वर्षाची लोक माझ्या समोर बसलेली आहेत. तुम्ही कीर्तन नाही जरी ऐकलं तर तुम्ही आता काही बिघडणार नाही. हे कीर्तन तुमच्याकरता आहे, पण तुमच्याकरताच नाही, हे त्यांच्याही करता आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरण भाग्यवंत
भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरण्या लोकांनी कीर्तनामध्ये नटलं पाहिजे, आलं पाहिजे. कारण का भविष्यामध्ये कीर्तन फार महत्वाचं आहे. का मी तुम्हाला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा सांगणार आहे. बघा, माणसाला जो नरदेह मिळालेला आहे, आजचा पहिला दिवस आहे. 7 कीर्तनकारापैकी जवळजवळ 5 कीर्तनकार तुम्हाला रोज हे सांगत असतात की हा जो नरदेह तुम्हाला, भुजंगदादा थोडा मला ना मॉनिटरला पाहिजे, दोन्ही मला रिप्लाय थोडा. 7 कीर्तनकारापैकी जवळजवळ 5 कीर्तनकार तुम्हाला सांगत असतात की हा नरदेह तुम्हाला फार दुर्लभ असा मिळालेला आहे. सहजासहजी मिळाला नाही. किती जन्मानंतर मिळाला हो? किती जन्मानंतर? 84 लक्ष योनीनंतर हा जन्म आम्हाला मिळाला. ठीक आहे महाराज, 84 लक्ष योनीनंतर हा जन्म आम्हाला मिळालेला आहे, मान्य आहे आम्हाला महाराज. पण का हो, हे 84 लक्ष जन्म मिळाले कुणाचे? नामदेव महाराज म्हणतात 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष. 20 लाख वेळा तुम्हाला बाबळीचं झाड असेल, आंब्याचं असेल, पेरूचं असेल, चिंचेचं असेल, आवळ्याचं असेल, प्रत्येक झाडामध्ये एकदा 20 लाख झाडांच्या जाती आपल्याला पाहायला मिळतात. 20 लाख वेळा तुम्हाला झाडाच्या जन्माला जावं लागतं. 9 लाख वेळा पाण्यामध्ये मासे असतील, जीव असतील, जंतू असतील, कुर्मी असतील, कीटक असतील, यांच्या जन्मामध्ये 9 लाख वेळा. 20 आणि 9 किती? बोला किती? 20 आणि 9 29. 11 लक्ष योनी क्रीडामध्ये घ्याव्या. 29 आणि 11 29 आणि 11 40. दशलक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 40 आणि 10 किती? 50. 30 लक्ष योनी पशूंची आहे घरी. 50 आणि 30 मानवा भितरी 4 लक्ष. 80 आणि 4 84 लक्ष जन्म संपले की मग नामा म्हणे तेव्हा तेव्हा नरदेह या नरा. नामा म्हणे तेव्हा तेव्हा नरदेह या नरा. नामा म्हणे देवा नरदेह या नरा. नामा म्हणे देवा नरदेह या नरा. हरि तयाचा मातेरा, तयाचा मातेरा केला मुळे एक एक योनी योनी कोटी कोटी फेरा. एक एक योनी योनी कोटी कोटी फेरा. हो दयाचा मातेरा, दयाचा मातेरा केला मुळे एक एक योनी. कोटी कोटी फेरा. एक एक योनी योनी कोटी कोटी फेरा. 20 लाख वेळा झाडाच्या जन्माला, 9 लाख वेळा पाण्यामध्ये, 11 लाख वेळा किड्या असतील, मुंग्या असतील यांच्या जन्माला, 10 लाख वेळा पक्षामध्ये, 30 लाख वेळा प्राण्यामध्ये आणि 4 लाख वेळा माणसाच्या जवळचे जन्म. 84 लाख जन्म संपले की मग नामा म्हणे तेव्हा तेव्हा नरदेह या नरा. त्याच्यानंतर मानव जन्म आम्हाला मिळालेला आहे. असा दुर्लभ नरदेह आम्हाला जर मिळाला असेल तर दुर्लभ अशा नरदेहामध्ये आल्यावर तुम्ही आपण काहीतरी चांगलं कर्म केलं पाहिजे. चांगलं कर्म केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? एखाद्या गरीबाची मुलगी जर श्रीमंताच्या घरी दिली गेली असेल तर ते लग्न आपण मोडलं पाहिजे. बरोबर आहे का? चांगलं कर्म केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? एखाद्या शेतकऱ्याची गवताची गंजी शेतामध्ये झाकून ठेवली असेल तर आपण जाऊन ती फुकून दिली पाहिजे. बरोबर आहे का? एखादा शेतकरी विहिरीवरती मोटर ठेवली असेल तर आपण जाऊन लगेच ती मोटर विहिरीत ढकलून दिली पाहिजे. असं चांगलं कर्म आपण केलं पाहिजे नाही का? ऐका, चांगलं कर्म अजिबात करू नका. कीर्तन संपूर्ण तुमच्या लक्षात राहत नाही हे आम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळेच आमचंही चांगलं भागतं हे आम्हाला माहिती आहे. लक्षात तुमच्या राहत नाही. फक्त 2-3 वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. कर्म चांगलं अजिबात करू नका. हो, पुन्हा सांगतोय, कर्म अजिबात चांगलं करू नका. फक्त आपल्याकडनं वाईट होणार नाहीये याची आपण पावलोपावली नोंद घ्या. विठाला विठाला. माणसाचं शरीर मोठं असलं नसलं तरी चालेल. ऐका, माणसाचं शरीर मोठं असलं नसलं तरी चालेल, पण माणसाचं मन मोठं असलं पाहिजे.
माणसाच्या अंगावरचे कपडे स्वच्छ असले नसले तरी चालतील, पण माणसाचं मन स्वच्छ असलं पाहिजे. बघा, माणसाचा चेहरा स्मार्ट असला नसला तरी चालेल, पण माणसाचं कर्म स्मार्ट असलं पाहिजे. कारण हिसाब चेहरो का नाही, हिसाब कर्मो का होता है. विठाला विठाला कर्म आपण चांगलं केलं पाहिजे. मायबाप ऐका, कर्म चांगलं असेल तर आयुष्यामध्ये सोनं प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. दिवसभर मांस विकून एखादा खाटीक संध्याकाळी शांत झोपत असेल. दिवसभर मांस विकून एखादा खाटीक, हे वाक्य म्हणजे अभंगातले नाहीत बरं का, हे आपल्या संसारातले वाक्य आहेत. आपण ऐकले पाहिजे. एक वाक्य तुम्ही आयुष्यामध्ये उतरवलं तर सोन्यासारखं आयुष्य झाल्याशिवाय राहणार नाही. दिवसभर एखादा खाटीक मांस विकून संध्याकाळी शांत झोपत असेल आणि तुमच्या गळ्यामध्ये 2 तुळशीच्या माळी असून तुम्हाला झोप लागत नसेल तर तुम्ही तुमचं कर्म तपासलं पाहिजे, कर्म चेक केलं पाहिजे. विठाला विठाला माणसाचं कर्म चांगलं असलं पाहिजे. मायबाप ऐका, चांगलं असलं पाहिजे म्हणजे घर न किसी का बसा सको तो झोपड़िया न जला देना, मरहम पट्टी कर न सको तो उस पे नमक ना लगा देना, दीपक बन कर जल न सको तो अंधियारा भी मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, तुम कांटे बन कर मत रहना, तुम कांटे बन कर मत रहना. आयुष्यामध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त आपल्याकडनं वाईट होणार नाही असं आपण कर्म केलं पाहिजे. विठाला विठाला कर्म चांगलं असलं पाहिजे माणसाचं. ज्याचं कर्म चांगलं आहे ती माणसं मेल्यावरही जिवंत राहतात. कर्म चांगलं असलं पाहिजे. बघा, आजचा विषय कर्मावर संपणार आहे आपला, याच्या पुढे जाणार नाही. जर कर्म चुकलं असतं तर 14 वर्षाचा वनवास रामाला भोगावा लागला असता. मायबाप, कर्म चांगलं असतं, कर्म चुकलं असतं तर भगवान कृष्ण परमात्म्याला गोकुळ सोडून मथुरेमध्ये जावं लागलं नसतं. कर्म चांगलं असतं ना तर बऱ्याच लोकांना आयुष्यामध्ये वनवास भोगावा लागला नसता. कर्म कुणालाही चुकत नाहीये, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. कर्म चुकत नाही. चुकवण्याचा प्रयत्न सुद्धा तुम्ही करू नका. बरीच लोक करतात कर्म चुकवण्याचा प्रयत्न, पण कर्म चुकतं का? नाही. तुम्हाला साधा दृष्टांत सांगतो. जुने कीर्तनकार लोक सांगायचे कर्म चुकत नाहीये. 60 वर्षाचा बाप आहे, मुलाचं लग्न झालं आणि बाप आषाढी वारी करता निघाला. हात जोडले पोरासमोर, सांगितलं बाळा मी वारी करता निघालो, पण देवाऱ्यामध्ये काही देव आहेत आपल्या घरामध्ये, या देवाची पूजा तू कर. काय म्हणतो बाप? देवाची पूजा तू कर. पोरगा म्हटला बाबा दुसरं काही काम करतो, तुमच्या पाया पडतो, फक्त देवाची पूजा मी करणार. कारण देवाच्या पूजेचा आपल्याला कंटाळा येतो का नाही? 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 तुम्ही काय बोलू नका. लोक म्हणतात महाराज 60 वर्ष झाले आम्ही कीर्तन ऐकायला लागलो, पण अजिबात काही परिणाम झाला आणि अजिबात होऊ द्यायचा. मस्त यायचं, बसायचं, गप्पा आणायच्या, निघून. बरोबर आहे काय? ऐका ना तुम्ही, खरं सांगू का, परमार्थ केला पाहिजे. मायबाप आदरणीय वैकुंठवासी माधव महाराज म्हणायचे की 1975 साली या महाराष्ट्रामध्ये फक्त 3000 कीर्तनकार फिरायचे. किती? 3000 कीर्तनकार फिरायचे तर लाखो लोकांचं परिवर्तन व्हायचं. 3000 लोक 1975 मध्ये फिरायचे, लाखो लोकांचं परिवर्तन व्हायचं. आज महाराष्ट्रामध्ये 65,000 कीर्तनकार फिरतात पण परिवर्तन शून्य आहे. विठाला विठाला. याचं कारण काय माहितीये का? याचं कारण एकच आहे, बोलण्यामधलं आणि वागण्यामधलं अंतर फार वाढलेलं आहे. जसं बोललो असं आपण वागलं पाहिजे, पण असं जसं बोललो असं वागता येत नाही. लोक म्हणतात महाराज कुठपर्यंत आले? आम्ही सांगतो शिरपूरपर्यंत. असतो आम्ही चिखलीवर, सांगतो कुठे? शिरपूरपर्यंत. पण तुम्हाला सुद्धा दम पडत नाही. 5-5 मिनिटाला फोन येतात म्हणून सांगावं लागतंय. कधी कधी अशी वेळ येते मायबाप, कीर्तन असतं 1 आणि फोन येतात 100. एवढं टेन्शन येतं. कधी लोक म्हणतात महाराज तुम्ही फोनच उचलत नाहीत. अरे आता आम्हाला उचलायची वेळ आली. विठाला विठाला.
कर्म चांगलं असलं पाहिजे. बघा बापानी सांगितलं मी निघालो वारी करता निघाला. बाप सांगितलं बाळा पूजा कर. पोरगा म्हटलं अजिबात पूजा करणार नाही. बापाने हात जोडले. 60 वर्षाचा बाप 30 वर्षाच्या पोरासमोर हात जोडतो. पोराला वाईट वाटलं. सांगितलं बाबा ठीक आहे करतो पूजा. टेन्शन आलं पूजेचा. रात्री 10 वाजले तरी पोराला झोप येत नाही. रोज संध्याकाळी 8 वाजता झोपायचं पण 10 वाजले काही केल्या झोप येत नाही. का टेन्शन आलं. सकाळी काय करायचं पूजा करायची. 2 झोपेच्या गोळ्या खाल्ल्या पण तरी सुद्धा झोप येत नव्हती. पूजेचा कंटाळा येत होता. मायबाप आपल्याला सुद्धा पूजेचा कंटाळा येतो. पाठीमागे आपल्याकडे सण झाला. सण त्या सणाचं काय नाव आहे हो? टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची वाटही चालावी पंढरीची. कोणतं सण? गुढी उभारावी. गुढीपाडवा झाला. गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्याकडे स्वयंपाक काय करतात? तुम्ही बोला गड्या थोडं बोललं पाहिजे. काय करतात स्वयंपाक? बेसनपोळी नाही काय करतात? पुरणपोळी. मला वाटलं बेसनपोळी म्हटले काय. पुरणपोळी करतात. मालकाच्या ताटामध्ये तुम्ही 2 पुरणपोळ्या वाढता. जर देवाला नैवेद्य दाखवायचा असेल तर 2 पुरणपोळ्या तुम्ही ठेवता नैवेद्यामध्ये. ठेवता का मावशी? नाही. किती? 1. नाही खोटं आहे. सरकारी माप. आजीने हात वर केला. सरकारी माप आपलं एवढं नाही का? का देवाला काय ऍसिडिटी होते का? जास्त चालत नाही का? मालकाच्या ताटामध्ये 2 पुरणपोळ्या, देवाच्या ताटामध्ये छोटीशी. जर तुम्ही खीर केली असेल तर मालकाच्या ताटामध्ये वाटी भरून खीर तुम्ही ठेवता. देवाच्या ताटामध्ये छोटा चम्मच नाहीये. त्या खिरीत बोट बुडवतात आणि ते त्या नैवेद्याला लावतात. जर भजे केले असतील तर मालकाच्या ताटामध्ये मूठ भरून भजे असतात. देवाच्या ताटामध्ये खोटं बोलू नका 1 सुद्धा नसतो. त्याचे तुकडे करतात बारीक बारीक. बरोबर आहे. देव म्हणतो मावशी अगं पोळी नाही वाढली जाऊ दे. नाही खीर वाढली जाऊ दे. नाही त्या ठिकाणी भजे वाढले जाऊ दे. पण मावशी तूप. मावशी म्हणते देवा तू चूप. तूप तुला मिळणार नाही. अरे जेवढं प्रेम तुम्ही संसारावरती करता खरं सांगू का आपल्या भागात गणेश भाऊ हा जो जालन्याचा खालचा भाग आहे ना परमार्थ लोक करतात. फक्त करावा लागते म्हणून. परमार्थ करायचा असेल पाहायचा असेल तर वारीमध्ये चला मायबाप. जालन्याच्या वर चला. लोक जीवाचं रान करतात. विठाला विठाला. जेवढं संसारावरती तुम्ही प्रेम करता त्यातलं 10% प्रेम फक्त तुम्ही देवावरती करा. देव तुमच्या समोर नाचल्याशिवाय राहणार नाही. मायबाप आपला बाप आजा पंजा खापर पंजा याच्या पाठीमागचे नाव आपल्याला माहित नाहीत. का? त्यांचं कर्म चांगलं नाहीये. पण 7,500 वर्षापूर्वी मीराबाई नाव आपल्याला माहिती आहे. 7,500 वर्षापूर्वी राधाराणी आपल्याला माहिती आहे. जनाबाई मुक्ताबाई यांचं नाव आपल्याला माहिती आहे. का? त्यांनी काय केलं? राधाने मधुबन में ढूंढा मीरा ने मन में चाहा ओ एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा अंतर क्या दोनों की चाह में बोलो अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी. आयुष्यामध्ये राधा राणीने मीराबाईंनी काय केलं होतं तर भगवान परमात्म्याची भक्ती केली होती. विठाला विठाला. कर्म चांगलं पाहिजे हे मला सांगायचंय. बाप वारी करता निघाला. पोरा तू पूजा कर. पोरगा झोपलाच नाही. कसा बसा संध्याकाळी झोपला. सकाळी 4 वाजता पोरगा उठला. 4 वाजता पोरगं उठलं आणि देवाऱ्याचा दरवाजा उघडला तर 100-200 देव त्याला देवाऱ्यात दिसले. म्हटला बाप रे आता एवढ्या देवाची पूजा कधी करू म्हटलं. टेन्शन आलं त्याला. पण त्यांनी 100-200 देव एका बाटलीत भरले. बाटलीत भरले आपल्या भाषेत. एका बाटलीत टाकले. त्या बाटलीला दोरी बांधली आणि ती बाटली विहिरीत सोडली.
जशी बाटली देवासहित पाण्यामध्ये बुडली तसे काही काही हलक्या काळजाचे देव त्या बाटलीत होते. हलक्या काळजाचे म्हणजे खंडोबा, आपले पंजोबा, खाबर पंजोबा असतात ना आपल्या देवाऱ्यामध्ये. जशी बाटली बुडली अशी काही काही देवांनी पटापट उड्या मारायला सुरुवात केली. कुठे? बाटलीच्या बाहेर. 100-200 देव होते. पाण्याच्या वर बादली काढली. 100-200 देवापैकी फक्त 50 देव शिल्लक राहिले. 50 देव शिल्लक राहिले. डोक्यावरती हात लावले आणि खाली बसला. म्हटला बापरे, 200 देवातल्या 150 देवांनी आत्महत्या केली. आता बाकीच्या देवांना सुतक पडलं, पूजा करायचं कामच नाही. काय म्हणतो? बाकीच्या देवाला सुतक पडलं, पूजा करायचं काम नाही. बायको म्हटली, मालक काय झालं हो? जरा नवीन लग्न झालं होतं. म्हटलं काहीच नाही, देवाने आत्महत्या केली, आता देवाची पूजा करायचं लक्ष माझ्याकडे द्या. तुम्ही फारच असे म्हणजे टेन्शन घेऊन बसता. असं बसायचं नाही, मोकळं बसायचं कीर्तनाकरता. चांगलं कीर्तन ऐकायचं. मग माझा विषय असा असतो बाळूभाऊजी, जास्त कीर्तन मी काही करत नाही. जास्त मला धावपळ करायची सवय नाही. पण त्या ठिकाणी मी कीर्तन करतो जिथे परिवर्तन अपेक्षित आहे. परिवर्तन झालं पाहिजे. आता खर्च करतो, तुम्ही खर्च करताय. मी सांगून गेलो, पडलेलं शेण माती घेऊन उठतं ना. झालेला सप्ताह काहीतरी परिवर्तन व्हायला पाहिजे, नाही तर टाइमपास होईल. टाइमपास करू नका. बघा, बायको काही बोलू द्या, लोक बाहेर सांगत नाहीत आणि बाहेर आले की तोंड बारीक करतात. बायको जशी बोलली ना असं ऐकावं लागतं. आजचा दिवस पहिला आहे. बायको जशी बोलली असं ऐकावं लागतं. दादा बसा खाली. अशी जर बायको म्हटली तर तिकडे नका पाहू. त्यांना वाटतं तिकडे कोणी उठलं काय. उठलं कोणीच नाही. अशी जर बायको म्हटली ना तर बसावं लागतं. बसा म्हटलं की बसावं लागतं. उठा म्हटलं की उठावं लागतं. आणि डबल बेल दिली की सुटावं लागतं. विठाला विठाला. आणि म्हणून बायकोच्या पुढे चलत नाही. बायको म्हटली पूजा करा, राग आला, पण कुणाच्या नाकाला, कुणाच्या डोळ्याला, कुणाच्या कानाला गंध लावला आणि मोकळा झाला. पण म्हटला बस, आज पूजा केली, पण उद्या पूजा करण्याकरता घरी थांबायचं नाही. पूजेचा कंटाळा लावता, कंटाळला पूजेला. रात्री बायको शांत झोपली. 10 वाजता दरवाजा उघडला आणि घरून पळून गेला. पळून गेला, नीट सासरवाडीला गेला. सकाळी 5 वाजता दरवाजा वाजवला सासूबाईचा. दरवाजा उघडला सासूबाईनी. आनंद वाटला सासूबाईला. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहिन जावयाला, देवाला नाही. सासूबाई म्हटली, जावई बापू, तुम्ही जावई देव असतो, तुम्ही खरंच देवासारखे आलात. आनंद वाटला. नेमकाच जावई सोफ्यावरती बसला. ग्लास भरून हळद टाकलेली आहे, अद्रक टाकलेली आहे, केशर टाकलं, बदाम, पिस्ता, कारिक टाकलेली आहे आणि सुंदर दूध बनवून दिलं. जावयाने 1 घोट दूध पिलं. सासूबाई म्हटली, जावई बापू तुम्ही देवासारखे आले. जावई म्हटले, काय झालं? सासूबाई म्हटली, कालच आमच्या भावकीतला माणूस मेला, आम्हाला सुतक पडलं, पूजा करायला जमत नाही, तुम्ही आमची पूजा करा. जावाई घरून कशाला कंटाळला होता? तिथे सासरवाडीत जाऊन काय नशिबामध्ये आलं? काय आलं? पूजा. तोंड बारीक केलं महाराज, नाक डोळे मोडले, आंघोळ केली आणि पूजा केली. म्हटलं बस, आता आज पूजा करायची. जेवण केलं दुपारी आणि संध्याकाळी म्हटलं आता पूजा केल्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. कंटाळा आला त्याला पूजेचा. संध्याकाळी सासूबाई झोपलेली आहे. 10 वाजता दरवाजा उघडला. निघाला आत्महत्या करण्याकरता. गावाच्या बाजूला एक सरकारी मोठी विहीर होती. विहिरीवरती उभा राहिला आणि आता उडी मारून आत्महत्या करणार. तेवढ्यात शेतीच्या मालकाने पाठीमागून कॉलर पकडली. मूर्खा, पाठीमागं वळलं, आत्महत्या करतोस का? SBIचं कर्ज आहे का? तो म्हटला नाही. कामाचा कंटाळा? अजिबात नाही. कॉलर धरलं शेतीच्या मालकाने, ओढत आणलं, आंब्याखाली बसवलं. आत्महत्या करू नको मूर्खा, मला माहित आहे तुला कामाचा कंटाळा आहे, अजिबात काम करू नको. माझ्या घरी नुसता राहा. 2 टाइम पुरणपोळ्या खायच्या, 2 टाइम पुरणपोळ्या खायच्या. दिवसभर शांत झोपायचं, काहीच काम करायचं नाही. 2 टाइम पुरणपोळ्या खायच्या. आनंद वाटला याला. 2 टाइम पुरणपोळ्या खायच्या, काहीच काम करायचं नाही. हा म्हटलं आता वडील वारीहून येऊस्तोवर घरीच जायचं नाही. 2 टाइम पुरणपोळ्या खायच्या, दिवसभर शांत झोपायचं. नुसत्याच पुरणपोळ्या नाहीये, 20,000 रुपये महिना घ्यायचा. पुरणपोळ्या खायच्या, दिवसभर झोपायचं, 20,000 रुपये महिना घ्यायचा. काहीच काम करू नको, फक्त माझ्या देवाची पूजा कर. काय म्हटला? माझ्या देवाची पूजा कर. माझा दृष्टांत संपला. नंबर 1, घरून कशाला कंटाळून निघालो? कशाला? पूजेला. सासरवाडीला गेला, पूजा चुकली का? नाही. सासरवाडीहून कंटाळून आत्महत्या करण्याकरता निघाला. कशासाठी? कशाला कंटाळून? पूजेला. पण पूजा चुकली का? नाही. याला म्हणतात कर्म. विठाला विठाला. कर्म तुमच्या नशिबामध्ये असलं की तुम्हाला भोगावंच लागणार आहे. जावायांनी फोन केला, हे आपलं चाललं होतं नाही का? जावायांनी फोन केला, सासरे बुवाला. लक्षपूर्वक आहे का? कळण्याकरता जड जाईल. जावाई म्हटलं, काय सासरे बुवा, 1 वर्षापासून माझं लग्न झालं हो. ठीक आहे जावाई बापू, सोन्यासारखं लेकरू तुम्हाला दिलंय, माझी मुलगी तुम्हाला दिली, काय झालं सांगा ना. जावाई म्हटलं, सासरे बुवा
एका वर्षापूर्वी 80 किलो माझं वजन होतं. तुमची मुलगी माझ्या घरी आली, माझी पत्नी तुमची मुलगी झाल्यापासून 55 किलो वजन माझं झालं. 25 किलो वजन कमी झालं एका वर्षात. जर आता अजून 1 वर्ष तुमच्या मुलीसोबत मी संसार केला तर पुढच्या वर्षी मरतो मी, माझी तेरवी करावी लागते. काय तुमची मुलगी खतरनाक आहे, भाकर गोड लागू देत नाही, एवढी खतरा मुलगी तुम्ही मला दिलीच कशाला? कोण म्हणतं? जावाई म्हणतो काय सासरे बुवा, एवढी खतरनाक मुलगी तुम्ही मला दिलीच कशाला हो? काय माझ्या पदरात तुम्ही फळ टाकलं? कोण म्हणतं? जावाई म्हणतो काय तुम्ही हे फळ माझ्या पदरात टाकलं? सासरा म्हणतो जावाई बापू जरा कान टवकारून ऐका. काय झालं? जावाई बापू आम्ही तुमच्या पदरात फक्त आमचं फळ टाकलं, या फळाचं झाड 80 वर्षापासून मी सोबत वागवायला लागलो, माझा विचार तुम्ही करा. कोण म्हणतं? सासरा म्हणतो तुमच्याकडे फक्त एकच फळ आहे, अख्खं फळाचं झाड मी सांभाळायला लागलो, माझं कसं असेल? विठाला विठाला. म्हणून कर्म कुणालाही चुकत नाहीत. तुम्हाला आंबा खायचा असेल ना, आंबा आमचे गणेश भाऊ म्हटले आज रस करतो, पोळ्या करतो. म्हणलं गणेश भाऊ तुमच्याकडे एकदा रस खाल्लेला आहे, 2दा गुलाबजाम खाल्ले, आता आजच्याने 3रं जेवण झालं बरं का, नाही का बाळ भाऊ? 3दा जेवण झालं त्यांच्याकडे. बघा, आंबा खायचा असेल तर तुम्हाला बाबळीच्या बिया लावाव्या लागतात. तुम्ही झोपले काय मागायचे? नाही, चुकलं ना? चुकलं माझं, बरोबर आहे. आंबा खायचा असेल तर तुम्हाला पेरूच्या बिया लावाव्या लागतात. अहो काय महाराज, हेही चुकलं तुमचं, नाही का? आंबा खायचा असेल तर बीज तुम्हाला आंब्याचंच लावावं लागेल. जो पेड़ हमने लगाया पहले, जो पेड़ हमने लगाया पहले, उसी का फल अब हम पा रहे हैं. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, वही ये सृष्टि चला रहे हैं. विठ्ठल. अरे जसं कर्म तुम्ही केलं असेल तसं तुम्हाला भोगायला मिळणार. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजल मेले ऐसे कीती, उपजल मेले ऐसे कीती, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले गेले उपजले ऐसे कीती, केले कर्म गाता हर पल चिंता, हरि मुख गाता हर पल चिंता. केले कर्म झाले त्याची भोगाले. जसं तुम्ही कर्म कराल तसं तुम्हाला भोगायला मिळणार आहे. कर्म चांगलं असलं पाहिजे, हा विषय तुम्ही लक्षात ठेवा. याच्या भोवती आपण फिरत आहोत. मला अभंगाच्या बाहेर फारसं काही बोलता येत नाही महाराज. कसं माहिती आहे का, तुम्ही ऐकणारे फार विचित्र लोक झालेत. लोक म्हणतात महाराज आम्हाला हसवा, जरा हसवा, नाही का, विनोद करा. पण खरंच सांगू का, कीर्तन विनोदा करता नाही मायबाप. बघा, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज यांच्या संस्थेचे आम्ही विद्यार्थी आहोत. आणि खरं म्हणजे परमार्थ फार महत्त्वाचा आहे. कीर्तनच फक्त एवढं चांगलं राहिलं माणसावरती परिवर्तन करण्याचं ठिकाण. विठाल विठाल. कर्म चांगलं असलं पाहिजे माणसाचं. बघा, या भारत देशामध्ये एका सेकंदाला 4 लोक मरतात. किती मरतात? एका सेकंदाला 4 मरतात आणि 6 जन्माला येतात. किती? एका सेकंदाला 4 मरतात आणि 6 जन्माला येतात. जवळजवळ एका दिवसाला लाखो जन्माला येतात आणि लाखो मरतात. पण त्यांची नोंद इतिहास घेत नाही. इतिहास नोंद घेतो कुणाची? ज्यांचं कर्म चांगलं असेल त्यांची नोंद इतिहास घेतो मायबाप. कर्म चांगलं असलं पाहिजे. मी सांगून गेलो, हे अंतकरण देवाने तुम्हाला दिलंय. हे अंतकरण पुड्या खाण्याकरता बिड्या ओढण्याकरता नाही दिलं. तुम्ही काय माझ्या घरच्या पैशाने ओढत नाहीत. फक्त देवाने एवढं सुंदर दिलं मायबाप, याचा चांगला उपयोग केला पाहिजे. आजी, जर एखाद्या डब्यामध्ये तुम्हाला तूप ठेवायचं असेल, तूप, आणि त्या डब्याला जर भाजीचा वास लागला असेल तर त्या डब्यात तुम्ही तूप ठेवता का? बोला, ठेवता का? नाही. जर एखाद्या पातेल्यामध्ये तुम्हाला दूध ठेवायचं असेल आणि त्या पातेल्याला भाजीचा वास लागला असेल तर पातेल्यामध्ये दूध तुम्ही ठेवता का? नाही ठेवत. का? खराब होईल ते.
अरे तूप ठेवण्याकरता डबा स्वच्छ पाहिजे असेल, दूध ठेवण्याकरता पातेलं स्वच्छ पाहिजे असेल, या अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा साठवायचा, हे अंतःकरण स्वच्छ असायला नको का? विठाला 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 पलंगी मी केली शेज फुलांची, पलंगी मी केली शेज फुलांची, परिमळ सुगंध घ्यान देव काना, मंदिरी कधी तरिया हरी माझ्या, मंदिरी कधी तरिया देवा माझ्या, मंदिरी कधी तरिया. आपलं अंतःकरण सजवलं पाहिजे, भगवान परमात्मा त्यात येऊन राहिला पाहिजे, असं आपण कर्म केलं पाहिजे. बघा 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती बसण्याकरता निघाले आणि पायरीवरती पाय देणार, तेवढ्यात महाराजांना आठवण आली बाजीप्रभू देशपांडेंची. टपकन डोळ्यातला एक अश्रू त्या पायरीवरती पडलेला आहे. लोक म्हणतात शिवाजी महाराज आयुष्यामध्ये कधीच रडले नाहीये. आपला अभ्यास कमी असेल, वाचलं पाहिजे. आपण मोकाट गप्पा जास्त करतो. विठाला विठाला छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकल्यावर दगडाला पाझर फुटतात. छत्रपती रडतील, यात काय विशेष आहे? अरे राजे म्हणजे माणूसच आहेत ना, माणूस म्हटल्यावर संवेदना असतात माणसाला. बाजी प्रभू देशपांडेंची आठवण आली, डोळ्यातला एक अश्रूचा थेंब पडला. दुसऱ्या पायरीवरती पाय देणार, आठवण आली तानाजी मालुसरेंची, पुन्हा एक थेंब पडलेला आहे. एक एक थेंब डोळ्यातला ओघळतोय. बाजी प्रभू देशपांडे असतील, तानाजी मालुसरे असतील, शिवा काशीद असतील, प्रत्येकाची आठवण त्यांना येत होती. कारण का, यांनी राजांकरता एक एक रक्ताचा थेंब वेचला होता. मायबाप आपलं जीवन देवाच्या चरणी, राजांच्या चरणी अर्पण केलं होतं. 4 दिवसावरती लग्न आलं होतं. कुणाचं? कुणाचं? रायबाचं. तानाजीच्या मुलाचं लग्न आलं होतं. 4 दिवसावरती पत्रिका होती, छोटीशी पत्रिका घेऊन तानाजी मालुसरे निघाले. मासाहेब मुजरा केला राजगडावरती. 4 दिवसावरती या गरीबाच्या लेकराचं लग्न आहे, आपण लग्नाला आलं पाहिजे. ठीक आहे तानाजी, मी सुद्धा येणार आहे आणि शिवबाराजी सुद्धा येणार आहेत. लग्नाकरता आम्ही नक्की येणार आहोत. आनंद वाटला. मासाहेबाच्या चेहऱ्याकडे पाहिलं, चेहऱ्यावरती काहीतरी दुःख तानाजी मालुसरेंना दिसलं. मासाहेब काय दुःख आहे आपल्या चेहऱ्यावरती? सांगितलं काही नाही रे तानाजी, पण बघा तुम्ही जर दुःखी असाल आणि कितीही जरी हसायला लागले तर लोक म्हणतात रामभाऊ तुम्ही आज हसायला लागले, पण काहीतरी दुःख तुमच्या अंतःकरणामध्ये सलते. तुमचा चेहरा तुमचा आरसा असतो. मासाहेब म्हणतात तानाजी मालुसरे अरे काहीच नाहीये. सांगितलं मासाहेब तुमच्या लेकरासारखं आहे, सांगा ना काय दुःख आहे तुम्हाला? मासाहेब म्हणतात या खिडकीमधून समोर ते हिरवं निशाण माझ्यासमोर मला दिसतंय तानाजी, इच्छा फक्त एवढीच आहे, कोंढाण्यावरचं हिरवं निशाण खाली आलं पाहिजे आणि त्या जाग्यावरती भगवं निशाण फडकलं पाहिजे. मासाहेबांच्या अंतःकरणातलं दुःख होतं. आपल्या अंतःकरणातलं दुःख सांगण्याकरता आपण जवळ माणसं सांभाळली पाहिजे. पण आपण एवढे विचित्र लोक आहोत, पैसे सांभाळतो नाही का, थप्पीवर थप्पी, थप्पीवर थप्पी, नाही का? बरोबर आहे ना? का चुकीचं आहे? आत्ता या मंडपमध्ये काही काही लोक असे बसलेले असतील, ज्या कॉटवरती ते बसतात ना, त्या कॉटच्या खाली 2-4 लाख रुपये दाबून त्यांनी ठेवले असतील का नाही? मला नाही पाहिजे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, जरा हसा, फ्रेश मोकळे बसा. त्यांना वाटतं मागतं काय, महाराजांना काहीच पाहिजे, महाराजाला पहिलंच भरपूर आहे. पैसा आणि सांगितलं अगं मी निघालो कोंढाणा सर करण्याकरता. हात जोडले बायकोनी. सांगितलं मालक सोन्यासारखं लेकरू आहे, 4 दिवसावरती लग्न आलेलं आहे, लग्न होऊ द्या पुन्हा जा. पण तानाजी मालुसरे म्हटले आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग लगीन रायबाचे. निघाले तानाजी मालुसरे घरून. तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाच्या अगोदर निघाले, ते पुन्हा वापस आले नाही. समोर काय घडलं आपल्या सर्वांना माहिती. गड आला पण सिंह गेला. पहात्या कोंढाण्यावरती रक्ताने लाल झाली धरती, मराठे मागे ना फिरती, वर्णू मी काय त्यांची कीर्ती. हो गातो थोडासा आधार, झेली तो वार वार बघा तलवार, झेली तो वार वार बघा तलवार. किल्ला हा कोंढाणा श्रेष्ठ, तेथील उदय भान भ्रष्ट, याला करावया नष्ट. निघाला तानाजी झुंजार, झेली तो वार
वार बघा तलवार झेली तो वार वार बघा तलवार मर्दाची तुटली बघार ढाल मर्दाची तुटली बघार ढाल रक्तानं शरीर झालं लाल हाताला गुंडाळी तो शाल झेली तो वार वार बघा तलवार झेली तो वार वार बघा तलवार तानाजी मालुसरेंचं शरीर रक्ताने लाल बुंद झालं होतं मायबाप तरी सुद्धा कोंढाणा जिजाऊ मासाहेबांच्या चरणी अर्पण केला त्यांनी कर्म चांगलं केलं म्हणून 350 पावणे 400 वर्षानंतर पांगरी नावाच्या गावामध्ये तानाजी मालुसरेचं नाव निघतं कर्म चांगलं केलं पाहिजे विठाला आणि म्हणून हे कर्म चांगलं करायचं असतं आणि कर्म चांगलं करता करता 4 प्रकारचे पुरुषार्थ प्राप्त करायचे आणि आपली सेवा समाप्त करायची म्हटलं की लगेच चेहरे फुलले बरं का यांचे समाप्त बाबा कधी एकदा संपवतो ना आम्ही घरी निघून जातो काय आहे त्या घरात काही कळत नाही मला लोक घराच्या बाहेर निघत नाहीत काही जुन्या काळामध्ये घोषा पद्धती होती घोषा पद्धत माहिती आहे का आज परभणीमध्ये लातूरमध्ये आहे घोषा पद्धत म्हणजे घरातल्या महिला आहेत त्या घराच्या बाहेर निघत नव्हत्या कधीच निघत नव्हत्या आहे का ही घोषा पद्धत आता बायांनी सोडलं ते माणसांनी पकडलेलं काही माणसं घराच्या बाहेर अजिबात निघत नाहीत लोक म्हणतात ए रामभाऊ अरे घराच्या बाहेर निघ ना तो म्हणतो हो निघतो अरे काय तू बाळातीन झाला का लोक म्हणतात का नाही ही कशाची पद्धत घराच्या बाहेर न निघण्याची घराच्या बाहेर निघलं पाहिजे जग पाहिलं पाहिजे जग कळत असतं विठाला 4 प्रकारचे पुरुषार्थ प्राप्त करायचे कीर्तन संपेपर्यंत तुमच्याकडे जबाबदारी एकच आहे फक्त हे 4 पुरुषार्थ लक्षात ठेवा नंबर 1 विश्वावर सत्ता गाजवायची नंबर 2 इंद्रियावर सत्ता गाजवायची नंबर 3 काळावर सत्ता गाजवायची नंबर 4 देवावर सत्ता पुन्हा एकदा सांगतो हा नंबर 1 विश्वावर सत्ता नंबर 2 इंद्रियावर सत्ता नंबर 3 काळावर सत्ता आणि नंबर 4 देवावर सत्ता नंबर 1 कशावर सत्ता कशावर विश्वावर सत्ता गाजवायची विश्वावर सत्ता गाजवणं सोपं नाही मी सांगितलं लोक घराच्या बाहेर निघत नाहीत 5-5 मजल्याच्या बिल्डिंग लोक बांधतात आणि मग आम्ही विचारतो का हो काका हे घर कुणाचं आहे महाराज या पठ्ठ्याचं आहे म्हणतात काय म्हणतात या पठ्ठ्याचं आहे माणसाला विचारलं की माणूस म्हणतो हे घर माझं आहे त्याच दारामध्ये एक कुत्रा बसलेला असतो कुत्रा त्या कुत्र्याला आम्ही जर विचारलं हे कुत्र्या काय विचारलं हे कुत्र्या हे घर कुणाचं आहे कुत्रा म्हणतो महाराज हे घर माझं आहे घरामध्ये गेलो एखाद्या बिळामध्ये छोटंसं उंदराचं पिल्लू असतं त्या उंदराच्या पिल्ल्याला आम्ही विचारलं हे उंदरी मामा अरे घर कुणाचं आहे उंदीर कॉलर टाईट करतो म्हणतो महाराज हे घर माझं आहे जाऊ द्या उंदीर त्या घराच्या कोपऱ्यात एखादी मुंगी असते त्या मुंगीला विचारलं का गं मुंगी ताई हे घर कुणाचं आहे मुंगी म्हणते महाराज तुम्हाला काही डोकं बिका आहे का नाही अगं काय झालं हे घर माझं आहे घर तुमचं आहे का कुत्र्याचं आहे का मुंगीचं आहे का किड्याचं आहे का उंदराचं आहे कुणाचं आहे घर कुणाचं आहे बोला ना माझं आहे का मग कुणाचं आहे नाही रे नाही कुणाचे कुणी अंती जाशील एकला प्राण्या माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कुणी बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही कुणाचे कुणी मायबाप जगाच्या पाठीवरती कुणीच कुणाचं नाहीये फक्त आपलं पोरग आपलं आहे आणि आपण त्याचे आहोत का
बघा ना, तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर मला कोणाचा चेहरा पाहावासा वाटत नाही. थकलेले, दमलेले, भागलेले लोक तुम्ही आहात. संसारामध्ये सुख असताना तर तुम्ही या मंडपमध्ये आलेच नसते. विठाला विठाला. म्हणून पंक्तीत जेवण झालं नाही की लोक संध्याकाळी म्हणतात अगं जरा बेसन पोळी कर. का? पंक्तीत पोटच नाही भरलं. पंक्तीत पोट भरल्यावर घरी जेवतो का माणूस? नाही. पंक्तीत पोट भरलं की माणूस घरी जेवत नाहीये. तसं घरी सुख मिळालं असतं तर तुम्ही या रानात येऊन बसली नसते. विठाला विठाला. अरे ज्या लोकांवरती तुम्ही संसारामध्ये भरोसा ठेवता ती लोक तुमचा घात करतात हे तुम्हाला मरताना कळतं. जर तुम्ही भाग्यवान असलात तरच. विठाला विठाला. जिस जिसका विश्वास किया है उसी ने हमें निराश किया है. बनकर रिश्तेदार हमने देख लिया. तन निरोग धन जेब में जब तक मन से सेवा करोगे तब तक. मन से सेवा करोगे तब तक मानेगा परिवार हमने देख लिया. खरं सांगा, घरामध्ये 2 बाजा असतील. 2 बाजा. एक नवी बाज असेल, साधं तुम्हाला सांगतोय. एक नवी बाज असेल आणि एक जुनी बाज असेल जिचा पाळणा झालेला असतो झोका. आणि जर घरामध्ये साहेबांना झोपायचं असेल आणि म्हाताऱ्याला झोपायचं असेल तर नवी बाज म्हाताऱ्याला मिळते का साहेबाला मिळते? हो, कुणाला मिळते? जरा मोठ्याने सांगा ना. जरा साहेबाला मिळते. म्हाताऱ्याला काही जमत नाही का हो? आम्ही म्हणतो आजी अगं म्हाताऱ्याला एखादा कप चहा करून दे. म्हातारी म्हणते महाराज तुम्ही म्हाताऱ्याचं सांगूच नका. आता पिकलेलं पान आहे ते गळून पडणार आहे. पण या पिकलेल्या पानाला जेव्हा हिरवा असते का नाही तेव्हा अजिबात कळत नाही. विठाला विठाला. लोक आमच्याकडे येऊन रडतात. हो महाराज अहो लेकरासाठी हाडाची काढ रक्ताची पानं केली हो. पण एक माणूस हात वर करा कोणी सुद्धा की माझ्या मुलामुळे मी सुखी आहे. 1 2 3 4 नाही कोणीच नाही केलं. पाहू नका. करे दास होती संसाराचा कर दुःखाचे डोंगर भोगावया. दुःखाचे डोंगर भोगावया. करे दास होती संसाराचा कर दुःखाचे डोंगर भोगावया. दुःखाचे डोंगर भोगावया. महाराज म्हटले कारे दास होसी संसाराचा खर. खर म्हणजे काय? खर म्हणजे काय? 4 पायाचं 2 कानाचं जे कुंभार मामाकडे असतं त्याला काय म्हणतात? हत्ती. हत्ती असतो का? काय म्हणतात? गाढव. म्हणजे गाढव. महाराज म्हणतात अरे कारेदास होसी जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया जन बैरागी. दुख के कारण सुख देव ने उदरी माया त्यागी रे. जे पाहते दुखी आहेत. राजा दुखी आहे. आपल्याला वाटतं आमदार खासदार सुखी आहेत पण आता खासदारांना 4 जूनपर्यंत झोप लागत नाही. आपल्याला माहिती आहे का? 4 जून लोक म्हणतात महाराज काय सांगावं काही कळत नाही. 4 जूनपर्यंत झोप लागत नाही. राजा दुखी आहे. प्रजा लोक म्हणतात महाराज एकदा मतदान केलं की 5 वर्षात आमच्याकडे एकदा सुद्धा खासदार येत नाहीत. मग लोक म्हणतात घ्या पैसे नाही का. एका मतदानाला किती मिळतात? किती? 5000. किती? 500. जर तुम्ही बाजारामध्ये म्हैस विकायलेली म्हैस तर म्हैस किती रुपयाला विकले जाते हो? किती रुपयाला? 50,000ला. जर बाजारामध्ये एखादं गाढव विकायलेलं तर गाढव किती रुपयाला विकलं जातं? 30,000 रुपयाला. आणि जर एखादा मतदार विकत घ्यायचा असेल तर किती रुपये लागतात? किती? 500 रुपये. म्हणजे गाढवाची किंमत 30,000 आणि मतदाराची 500 रुपये. किंमत जास्त कोणाला आहे मग? विठाला विठाला. काही काही गोष्टी तुम्ही बोललेल्याच बऱ्या असतात नाही का. आम्ही कशाला बोलायचं? फक्त दाखवून द्यायचं इकडे चालत राहा. ठीक आहे. बघा मी सांगून गेलो सर्व दुःखी आहेत मायबाप. जगावरती सत्ता गाजवणं अजिबात सोपं नाहीये. तरी सुद्धा तुकोबाऱ्यांनी गाजवलेली आहे.
ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे ती त्रिभुवनी ह्या वारकरी चाली आहेत बरं का. तर ह्या 20-20 वर्षापूर्वी आदरणीय वैकुंठवासी भजन भीष्म बोधेबाबा यांनी शिकवलेल्या चाली आहेत चातुर्मासामध्ये. खरं म्हणजे संप्रदायामध्ये एवढं काही भांडवल आहे, बाहेरचं घेण्याची काहीच गरज नाही, फक्त आपण शोधलं पाहिजे. विठाला विठाला ती त्रिभुवनी जगावरती सत्ता तुकोबारांनी गाजवलेली आहे. नंबर 2 कशावर सत्ता गाजवायची? कशावर? इंद्रियावर सत्ता गाजवायची. इंद्रियावर सत्ता गाजवायची म्हणजे गोपाल महाराजावर वजन नाही टाकायचं. मोठमोठे या इंद्रियांनी मातीत घातले, मोठमोठे 60-60 वर्ष लोक जीवन चांगले जगलेत, एक पाय वाकडा पडला, आयुष्याची माती झाली. विठाला विठाला. आणि म्हणून मनावरती सत्ता आपली असली पाहिजे. मन आपलं ऐकत नाही मायबाप. बघा, या मनाला अंजारून गोंजारून आपण जवळ बसवलं पाहिजे. मन कुणाचंच ऐकत नसतं, बसतं कीर्तनामध्ये, पण आपलं मन जातं शेतामध्ये. आता हळद वाळू घातलेली आहे, ताडपत्री उडाली असेल का? आता हळद भिजेल का? आता भावही जरा कमी झालेत, पुन्हा भाव वाढतील का? पाऊस यायला लागला, आता आखाडतोंचं कसं करायचं? हे आपलं मन आहे. बहुत चंचल चपल मन चंचल चपल बहुत चंचल बहुत चंचल जाता येता न लगे बेला न लगे बेला न लगे बेला बहुत चंचल चपल बहुत चंचल चपल हो बहुत चंचल चपल मन चंचल चपल हो जाता येता न लगे वेळ. फार सुंदर झाली आहेत बघा. मन चंचल आहे. तुम्हाला मालेगावला जायचं असेल तर 10-20 रुपये काहीतरी तिकीट लागत असेल, पण जर तुमच्या मनाला मालेगावला जायचं असेल तिकीट लागतं का? नाही लागत. दुसरी गोष्ट, तुम्हाला मालेगावला जायचं असेल 10-15 मिनिट लागतात, मनाला किती वेळ लागतो? 2 तास लागतात, 1 सेकंद सुद्धा नाही. फार मन चंचल आहे मायबाप. या मनावरती सत्ता गाजवली पाहिजे. मी सांगत असतो गणेश भाऊ, आपल्या जिल्ह्यामधल्या लोकांना असं वाटतं, म्हणजे या हे 2-3 जिल्हे आहेत, या लोकांना असं वाटतं परमार्थ करणं निव्वळ रिकामचोट काम आहे, निव्वळ गावंढळ लोकांचं काम आहे. परमार्थ कोणी करायचा असतो? मृदंग वाजवणं, गायन करणं, कीर्तन करणं, ज्याचा वरचा मजला खाली आहे त्यांनी करायचा असतो. आपल्या भागामध्ये 2-3 कोटी रुपये, 5-50 लाख रुपये आपल्या जवळ आली लोक म्हणतात कीर्तन, आपला तो विषयच नाही. अरे काय आहे? परमार्थ फार मोठा आहे. तुम्ही डोक्यातलं काढून टाका. गरीब लोक इकडे येतात, हे डोक्यातलं काढून टाका. जे इकडे येत नाहीत ते गरीब असतात. विठाला विठाला. फार श्रीमंत लोक इकडे येतात. एका बाईचं नाव तुम्हाला सांगणार आहे बघा, आठवतं का ते? ओळखीचे असेल तर हो म्हणा. एका बाईचं नाव सांगणार आहे. त्या बाईचं नाव आहे नीता अंबानी. आहे ना ओळखीची? हो. काय तुमची मावशी आहे कधी? कोण आहे? भारतातील सर्वात गरीब माणसाची बायको आहे. काय महाराज बोलणं फुकट आहे, काही बोलता का? आहे का? भारतातील सर्वात श्रीमंत माणसाची ती बायको आहे, बरोबर आहे. त्या बाईने 2 महिन्यापूर्वी कार खरेदी केली. IPL सुरू होण्यापूर्वी. त्या कारची किंमत आहे 3000 कोटी रुपये.
टेन्शन घेऊ नका, तिच्या पैशाची ती. लगेच बापरे म्हणतात. 3,000 कोटीची कार आहे. त्या बाईकडे जो मोबाईल आहे ना, त्या मोबाईलची किंमत आहे 351 कोटी रुपये. तोही तिच्याच पैशाचा आहे. 30 लाखाचं घड्याळ त्या बाईच्या हातामध्ये आहे. आणि महिला मंडळ ते ओठाला लावतात. त्याला काय म्हणतात? ओठाला लावायचं काय? चिखल काय? लिपस्टिक. बरोबर आहे. किती? 10, 20, 50 रुपये. पण नीता अंबानी नावाची बाई जी ओठाला लिपस्टिक लावते ना, तिची किंमत आहे 6,30,000 रुपये. 3,000 कोटी रुपयाची जी बाई गाडी वापरते, 351 कोटीचा जी बाई मोबाईल वापरते, त्या ठिकाणी 30 लाखाचं घड्याळ जी बाई वापरते आणि 6,30,000 रुपयाची लिपस्टिक जी बाई वापरते, त्या बाईच्या अंगावरती लग्नामध्ये आहेरावरती मिळालेली एखादी 150 रुपयाची साडी असेल. असेल का? नाही. लाखो रुपयाची साडी बाईच्या अंगावर आहे. पण जेव्हा ती नीता अंबानी वृंदावनला जाते आणि भगवान श्रीकृष्णासमोर नतमस्तक होते ना, तेव्हा लाखो रुपयाच्या साडीचा पदर कुठे घेते? कुठे घेते? सांगा ना, कुठे घेते? तुम्ही आता प्रयत्न करू नका. तुमचे आहेत असेच राहू द्या. जर शेजारच्या घरी साखर आणण्याकरता आमची एखादी महिला निघाली तर रस्ता झाडण्याकरता झाडूची गरज पडत नाही. अख्खा रस्ता पदराने झाडत चालते मायबाप. अरे कीर्तन ऐकायचं कशा करता? हे बदल करण्याकरता कीर्तन ऐकायचं असतं. एखादी मुस्लिम समाजाची आमची भगिनी असेल, आम्हाला आदर आहे तिचा. मुस्लिम समाजाची भगिनी असेल आणि मालेगावचा बाजार असेल, तर मालेगावच्या बाजारामध्ये मुस्लिम समाजाची एखादी बाई, तिचा चेहरा उघडा तुम्ही मला दाखवा आणि माझ्याकडे 10,000 रुपये घेऊन जा. दिसतो का चेहरा? दिसतो का? जाऊ द्या चेहरा, पायाचं नख नख दिसतं का? नाही महाराज. आणि आपलं सांगायलाच नको. विठाला विठाला. मी नाही सांगत, स्वामी विवेकानंद सांगतात की अरे एखादी बाई रंगाने गोरी असेल तर शोभून दिसत नाही. एखादी बाई उंचीने अधिक असेल तरी शोभून दिसत नाही. एखाद्या बाईच्या गळ्यामध्ये अर्धा किलो सोन्याचे दागिने असतील तरी बाई शोभून दिसत नाही. बाई शोभून दिसावी असं वाटत असेल तर बाईचा खरा अलंकार जर काय असेल तर बाईची मर्यादा हा बाईचा खरा अलंकार आहे. विठाला विठाला. पण मर्यादा आता आम्हाला ठेवावं लागणार आहे बरं का. आता कधी कधी हे जुनी माणसं आहेत, म्हातारी लोक. पूर्वी म्हातारा माणूस टिकून आला की नवीन सुनबाई पटकन घरामध्ये निघून जायची. आता नवीन सुनबाई रस्त्यावर झाडायला लागली की जुन्या म्हाताऱ्याला रस्ता बदलावा लागतो. हा बदल झालेला आहे. विठाला विठाला. म्हणून आपण आपली संपत्ती जपली पाहिजे महाराज. आपण आपली मर्यादा ठेवली पाहिजे. खरं सांगू का, आता एवढं शिल्लक राहिलं, बाकी काही शिल्लक राहिलं नाही. सिंधुताई सपकाळ सांगायच्या की तुम्ही जर अंग भरून कपडा घातला, महिलांनी अंग भरून कपडा घातला तर हा समाज तुमचा रोज सत्कार करेल, नाहीतर बलात्कार हे होतच राहतील. विठाला विठाला. मनावरती सत्ता गाजवा हे तुम्हाला सांगायचंय मला. ऐका, 5 वर्षाची मुलगी आहे. वडील वारी करता निघाले, बोट धरलं, बाबा मला सुद्धा वारीला यायचंय. सांगितलंय पोरी, अगं चिखलामध्ये झोपावं लागतं, 2-2 दिवस काही खायला मिळत नाही, तू नको येऊ, तू नको येऊ म्हटल्यावर रडायला लागली पोरगी. बाल हट्ट, स्त्री हट्ट आणि राजहट्ट पूर्ण करावेच लागतात. मुलीला बाप घेऊन गेला आळंदी पंढरीच्या वारीला. आळंदीहून वारी निघाली. पहिला मुक्काम कुठे आहे? तुम्ही वारी कोणी कोणी केली करा बरं हातवर. वारकरी 1, 2, 3, 4, 5, 6, 7. बाकीचे काय पाकिस्तानचे आहेत का? नाही. पहिला मुक्काम कुठे आहे? बोला. सवाल 5,000 केली आहे. मी नाही देणार, सप्ताह कमिटी देईल. कुठे आहे पहिला मुक्काम? गलत. हा, विठाला विठाला. आजोळ घरी पहिला मुक्काम. दुसरा पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, वेळापूर, माळशिरस, बंडेशेगाव, वाखरे आणि पंढरपूर. विठाला. पंढरपूरला वारी आली. 5 वर्षाचं लेकरू आहे हो. महिनाभर चिखलामध्ये चालत होतं. चेहरा काळवंडला होता, पायामध्ये काटे मोडले होते, चिखलानी पाय भरले होते, चेहरा सुकलेला होता. 5 किलोमीटरच्या बारीमध्ये दर्शनाकरता 5 वर्षाची मुलगी आपल्या बापाचं बोट धरून चालते. मच्छर चावत होते, चिखल होता, घाणीचा वास येत होता, तरी सुद्धा बापासोबत चालत होती. पण जेव्हा ती मुलगी देवासमोर आली ना, रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकरा का, सावळे रूपडे
सोरटे चित्ताचे उभे पंढरीचे वो विटेवरी राम. भगवान परमात्म्याकडे पाहिलं, मुलगी बाजूला सरकली, घट्ट खांब पकडला आणि घरी येत नाही. बापाने सांगितलं पोरी वारी संपली, महिना झाला, आता घरी जायचं, चल घरी. पोरगी काही केल्या ऐकत नाही. बाप एका खांबाला टेकून बसला आणि मुलगी घट्ट खांब पकडून बसली. दिवसभर पोरगी काही केल्या खांब सोडत नाही. राग आला बापाला, पण 5 वर्षाची मुलगी, काय बोलावं कळत नाही. शेवटी बापाने सांगितलं पोरी तुझं दर्शन घेतो पण आता घरी चाल. मुलगी येत नाही. रात्रभर पोरगी खांब धरून बसलेली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी दामू शेट्टी नामदेवरायांचे वडील आले. कालही हा माणूस इथे बसला होता, काल ही मुलगी इथे बसली होती. काय झालं बाबा, एखादा माणूस हरवला का? नाही हो महाराज. काही पैसे नाहीत का घरी जायला? आहेत महाराज. अहो काय झालं मग? 5 वर्षाची मुलगी आहे महाराज, घरी येत नाही म्हणते. आता मी एकटा कसा घरी जाऊ? हात जोडले दामू शेट्टी, सांगितलं जा तुम्ही घरी. तुमची मुलगी काय, माझी मुलगी काय, माझ्या घरी ठेवा. बाप म्हटला हो महाराज, जर मी एकटा घरी गेलो तर गावातले लोक माझ्या तोंडात माती घालतील. 5 वर्षाची मुलगी हरवून आलास, माणूस आहेस का राक्षस आहेस? मुलीला कसं ठेवू? हात जोडले, सांगितलं अरे तुझी मुलगी काय, माझी मुलगी काय, ठेव माझ्या घरी. मुलीला दामू शेट्टीच्या हातामध्ये हात दिला आणि आपल्या काळजावरती दगड ठेवून, आपल्या काळजाचा तुकडा तिथे ठेवून बाप निघाला. बाप घरी आला. 5 वर्षाची मुलगी नामदेवरायांच्या घरी झोपली. संध्याकाळी 10 वाजता झोपली. सकाळी 4 वाजता आवाज दिला, ए जने. कोणी? नामदेवरायची आई. उठ लवकर. 5 वाजता मुलगी उठली, डोळे चुळत होती हो, थकलेली मुलगी होती. 5 वर्षाचं चिमुकलं वय होतं. सांगितलं एक पायलीभर ज्वारी आहे, ही जात्यामध्ये टाकायची आणि दळायची. 5 वर्षाची मुलगी कसं काम करणार? पण लोकांच्या घरी जायचं राहायचं म्हटलं की फुकट खायला मिळत नाही. जनाबाई म्हटली ठीक आहे. आणि मग जनाबाई दळण टाकायची जात्यामध्ये आणि दळायची. जनाई करीते हरी भजन, जनाई करीते हरी भजन, दळितसे देवकी नंदन, दळितसे देवकी नंदन, जनाई करीते हरी भजन. जनाबाई भजन करते, दळायला लागली. भगवान परमात्मा दळू लागायला यायचा. एक दिवस देव दळण्याकरता आला आणि देवाची शाल विसरून गेला. लोकांनी पकडलं. जनाबाईच्या घरामध्ये शाल देवाची सापडली. ती शाल काही सत्काराची नव्हती. हिरे मोती माणिक पाचू त्या शालीला लावले होते. लोक म्हटले जनाबाई चोर आहे. आणि हा काळ असाच आहे असं म्हटलेलं आहे. इथे फुलाना मरण जन्मता, दगडाना पण चिरंजीविता, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेशेला मनिहार. हो अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार. चोर सोडून दिला मायबाप आणि जनाबाईवरती आळ आला. जनाबाई आलेली आहे. त्या ठिकाणी चौकामध्ये सांगितलं अहो मी चोरी नाही केली. पण लोक म्हटले जने तू चोर आहेस. डोईचा पदर आला खांद्यावरी, कमरेला पदर खोवला जनाबाईनी. देवासमोर जनाबाई उभी राहिली. विटेवरची मूर्ती लट 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 कापत होती. जनाबाई म्हणली ए देवा, अरे अरे विठ्या, अरे अरे विठ्या, अरे अरे विठा, अरे अरे विठा, मुलमायेच्या घराच्या, मुळमायेच्या घराच्या, मुळमायेच्या घराच्या, अरे अरे विठा, रांडणकी झाली तुझी रांडणकी झाली, 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 तुझी रांडणकी झाली. आता जमलं नाही का? 2 पकवाजे आहेत, सुंदर आहेत आणि दोन्ही स्वामींचे शिष्य आहेत नाही का? बरोबर आहे. खरं म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये पखवाजांचं वजन जर कोणी निर्माण केलं असेल तर स्वामींनी. मी वाजवायचो लहानपणी तेव्हा बळच आम्हाला एक माईक कोणी द्यायचं आणि एखादा गायक वाढला की तोही आमचा माईक काढून घ्यायचं कोणी शिरपूरला. पण आता सुंदर दिवस आले मृदंगाचार्यांचे, फार सुंदर वाजवतात आणि सोपं नाही वाजव ना. हे बघा हे वाजवतात ना 2 तास वाजवण्याकरता 20 वर्ष प्रॅक्टिस करावी लागते. हे डोक्यात ठेवा. हे चांबडं आहे, मेलेल्या जनावराचं चांबडं आहे. पण ते सुद्धा काय म्हणतं? विठ्ठल विठ्ठल म्हणतं. चांबडं कुणाचं आहे? कुणाचं आहे? बोला ना. मेलेल्या
मेलेल्या जनावराचं कातळ काय म्हणतं? विठ्ठल विठ्ठल. मेलेल्या जनावराचं कातळ काय म्हणतं? विठ्ठल विठ्ठल. बरोबर आहे. हे 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 कोण सांगतं? मेलेल्या जनावराचं कातळ जर विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल तर आपल्याला म्हणायला काय हरकत आहे? म्हटलं पाहिजे ना. कीर्तन कशासाठी आहे? आपण सर्वांनी मिळून भजन करायचं, याचं नाव कीर्तन असतं. विठाला विठाला. तुम्हाला बघायचं का, जे कीर्तनकाराच्या ओठात आहे ते मृदंगाचार्यांच्या बोटात असतं. ऐकायचं, फक्त वाजवणं झालं की टाळी वाजवता का? एकदा वाजवसाल ना? ऐका. धेता धेत धेता धिट धिटकडता कट गिंतकडता कत्ता ग तिटकता नकतधा तिटकता नकतधा तिटकता नकतधा. आहे ना? तर मला एवढंच येतं, बाकीचं काय येत नाही. विठाला विठाला. आणि पखवाज फार गोड आहे. फक्त दुर्दैव असं आहे की संप्रदायामध्ये पखवाजाला जेवढं पाहिजे तेवढं डिमांड मिळत नाही. मायबाप कष्ट जास्त आहेत आणि मोबदला कमी आहे. विठाला विठाला. त्यामुळे मी सांगितलं, आता आपल्या पाठीमागे उभे आहेत नाही का आपले वारकरी, आमचे लाल शर्टातले आपल्या गावातले विद्यार्थी आहेत. ते म्हटले पखवाज शिकणार. म्हणलं पखवाज नाही शिकायचा, कीर्तन शिकायचं. पखवाजी आपल्या कीर्तनाकरता असले पाहिजे. ज्या चुका आमच्याकडनं झाल्या तुमच्याकडनं व्हायला नको. विठाला विठाला. आणि म्हणून विषय चालला होता. जनाबाई म्हणते, अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली, सती सावित्री चुडाली आली, तुझं गेलं मड, तुला पाहुनी काळ रड, उभी राहुनी अंगणी, शिव्या देती दाशी जणी, शिव्या नाही त्या हे अभंग आहेत. विठाला विठाला. जनाबाई देवाला शिव्या देते, फासाचं पाणी झालं. आणि मग लोकांना कळलं की जनाबाई साधारण नाही. आणि मग जनाबाईला लोक डोक्यावरती घेऊन नाचायला लागतात. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली रे, शाळा शिकताना तहान भूक हरली रे, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. आदरणीय वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे की माणसाने वागण्यामध्ये आसूर नसावं आणि गाण्यामध्ये बेसूर नसावं. विठाला हा विठाला. 20 वर्ष मी आळंदीला राहिलो. 20 वर्ष राहिलो. त्यातले पहिले 6 वर्ष विशारद केलं, संगीत विशारद. दुसरे 6 वर्ष मृदंग विशारद वैद्य बाबाकडे. आणि नंतर 4 वर्ष जोग महाराज संस्थेमध्ये संस्था सोडलेले. खरं म्हणजे आयुष्यातले 20 वर्ष जे आम्ही आळंदीमध्ये घातले ना, 200 वर्षाची सुद्धा बरोबरी होणार नाही. विठाला विठाला. लोक आमचं दर्शन घेतात. लोकांना वाटतं यांना आम्हाला काहीच आनंद वाटत नाही. तुम्ही आमचं दर्शन घेतात, काय फरक आहे आपल्यामध्ये? तुम्हाला 2 पाय मला 2 पाय, तुम्हाला 2 हात मला 2 हात, तुम्हाला 2 कान मला 2 कान, तुम्हाला 2 डोळे मला 2 डोळे, सर्व अवयव सारखे आहेत. पण मी कीर्तन करतो, तुम्ही बसून ऐकता का? काय फरक आहे? फरक काहीच नाही. आपलं सर्व सारखंच आहे. फरक फक्त एवढाच आहे, ज्या माऊली ज्ञानोबरायांच्या समाधीला 33 कोटी देवांचं फक्त एकदा मस्तक लागलं, ज्या माऊली ज्ञानोबरायांच्या समाधीला 33 कोटी देवांचं फक्त एकदा मस्तक लागलं, त्या माऊली सारखंच आहे. त्याचा परिणाम आम्ही सांगायचं आणि तुम्ही ऐकायचं. मी सांगून गेलो, मनावरती सत्ता गाजवली पाहिजे. विठाला विठाला. संगीतामध्ये शक्ती फार वेगळे नाही का? विठ्ठल नामाची शाळा भरली भीमप्लास रागामध्ये. फार सुंदर आहे. आपले विश्वनाथ बाबा वाघ फार छान म्हणायचे नाही का? निसा ग म प नि सा ग रे ग रे नि ध म ग सा नि प सा नि ध प म ग रे स ग म प म ग रे स ग म प ग ग म प नि सा नि ध प म प नि ध प म प ग म प नि ध नि प ध म प ग म रे ग स रे नि स प नि सा नि सा नि स प नि सा नि सा नाही का? आयुष्यामध्ये संगीत माणसाकडे असलं पाहिजे. सा नि 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 सा नि प म. म्हणजे कल्याण गुरुजींचं फार सुंदर आवडतं नोटेशन. सा नि 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 सा नि प म, मधनी सा नि प म ग ग,
सा ग प म ग प ओ प द सा नि सा सा नि ध प ध प ग स रे प नि रे म ध प म ग रे प म ग रे सा आ जगी जास कोणी नाही त्यास देव आहे निराधार आभाळाचा तोच भारसा आहे जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे विठ्ठल विठ्ठल मनावरती सत्ता गाजवली पाहिजे जनाबाईंनी मनावरती सत्ता गाजवली म्हणून जनाबाईचं आज नाव त्या ठिकाणी निघतं इंद्रियावरती सत्ता गाजवली पाहिजे नंबर 3 कशावर सत्ता कशावर सत्ता कशावर काळावर कशावर एका एका काडीनी चार्जिंग कमी होत आहे बरं का काळावर सत्ता गाजवली पाहिजे इंद्रियावर सत्ता कशी गाजवायची सांगतो आहे का 5 मुलं द्रौपदीचे अश्वत्थाम्याने मारले होते आणि ज्यावेळेस अर्जुनाने पकडून आणलं सांग द्रौपदी याचे तुकडे तुकडे करून तुझ्या पायावरती टाकतो मी आता द्रौपदी म्हटले म्हातारी आई आहे अश्वत्थाम्याची आपण भागवत ऐकता ना ऐकता का ऐकता का हा प्रेमाने कोणी होच म्हणत नाही मग हो म्हणतात आजचा पहिला दिवस आहे गेल्या वर्षी ऐकलं ना भागवत अश्वत्थाम्याच्या आईचं नाव काय आहे बघ सांगा ना तुम्हीच महाराज आम्ही फक्त ऐकतो ऐकलं पाहिजे तुम्ही ऐकता पण ऐकत नाही का ऐका अश्वत्थाम्याचं आईचं नाव आहे कृपी नावाची म्हातारी आई अश्वत्थाम्याची आहे द्रौपदी बंडी याला सोडून द्या तुम्ही का सोडून द्या आणि 5 मुलं माझी मेलीत ती आता पुन्हा वापस येणार नाहीये पण म्हाताऱ्या आईचा एकुलता एक आधार अश्वत्थामा आहे याला तुम्ही सोडून द्या ज्या नराधमाने आपले 5 मुलं मारले अशा नराधमावरती सुद्धा दया करतात अशा दयावंतांना धन्यता अभंगाचे पहिलं चरण धन्य ते संसारी 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 ओ धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतर दयावंत जे अंतरिला येथे उपकारासाठी येथे बस झालं आपलं कीर्तन आपलं असं असतं जोपर्यंत करायचं तोपर्यंत प्रेमाने केलं पाहिजे काही काही माणसाचं असं असतं 9 वाजता जरी अवतावर डिकले जुंपलं 11 वाजेपर्यंत एकरभर वावरते हाणतात आणि काही काही सकाळी 5 वाजता जातात दिवसभर ते बैलाच्या मानात शिवलाटतं तसंच आणि वावर संध्याकाळपर्यंत अर्धा एकर काय फायदा आहे असं नाही जोपर्यंत कीर्तन करायचं प्रेमाने केलं पाहिजे लोक म्हणतात महाराज बऱ्याच ठिकाणी शिकायचं आहे माझ्याबद्दल तुम्ही कीर्तन लवकर सोडता लवकर नाही सोडत मी थोडं फास्ट माझं उरकून टाकतो आपलं मांडायचं मोकळं व्हायचं फार काही पोत भरलं आहे खाल्ल्यापेक्षा 50 ग्रॅम बदाम कधीही चांगला आहे विठाला आणि म्हणून इंद्रियावरती सत्ता नंबर 3 काळावरती सत्ता काळावर सत्ता म्हणजे सोपं नाही मायबाप काळाने मोठमोठ्या लोकांची माती केलेली आहे प्रसिद्ध उदाहरण आहे आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये 2-3 महिन्यापूर्वी आपले आमदार राजेंद्र पाटणी साहेब गेले बरोबर आहे काय कमी होतो त्यांना काही कमी होतं का पैसे अर्ध वाशिम त्यांचं आहे ना अर्ध वाशिम त्यांचं आहे पैसे होते डॉक्टर जेवढे लोक सध्या कीर्तनाकरता उपस्थित नाहीत तेवढे लोक मुंबईला टाटा मेमोरियलमध्ये लाईन धरून उभे होते डॉक्टर होते पैसा होता मग झालं काय तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा येरवाऊगा पसारा मंडप मधली एखादी दोरी तुटली तिला गाठ बांधून जोडता येईल मंडप मधली एखादी दोरी तुटली तिला गाठ बांधून जोडता येईल पण आयुष्याची दोरी तुटली तिला पुन्हा जोडता येणार नाही विठाला
काळ शब्दाचा अर्थ होतो मरण, पण मरणावरती सत्ता गाजवता येत नाही. देवाच्या बापाला मरावं लागलं. आपलं काय घेऊन बसलात? आप तो गैरों की बात करते हो, हमने तो अपने भी आजमाए हैं. लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं. तो बुरा किसी का मत करो, खुद बुरा हो जाएगा. और ये माटी का पुतला एक दिन माटी में मिल जाएगा. बुरा देखन मैं गयो, ओ बुरा देखन मैं गयो, बुरा न मिलिया कोई. लेकिन जब घट भीतर देखिया, तो मुझसे बुरा न कोई. ओ जिंदगी जिंदगी एक किराए का घर है. हो एक न एक दिन, हो एक न एक दिन, हो एक न एक दिन, हो एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, तो घर से बाहर निकलना पड़ेगा. अरे जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, तो घर से बाहर निकलना पड़ेगा. सूर्य उदय होतो, बरोबर आहे ना? रोज सकाळी सूर्य उदय होतो, तो सूर्य अस्त होणारच आहे. अस्त होण्याकरताच उदय होतो. सांझ के बाद होगा सवेरा, हो सांझ के बाद होगा सवेरा. हो देखना है अगर दिन सुनहरा, तो पाव फूलों पे, तो पाव फूलों पे, तो पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. आता लोकांना दिसेल JCB आहे, आनंद वाटतो. आता लोकांना दिसेल हार्वेस्टर आहे, आनंद वाटतो. पण त्याच्या पाठीमागचे कष्ट लोकांना दिसत नाहीत. विठाला विठाला. आणि म्हणून कष्ट फार करावे लागतात महाराज. ऐका, कष्ट केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळत नाही. अरे चार घरं फिरल्याशिवाय भीक मिळत नाही, तर हे कसं मिळेल? विठाला विठाला. आता उपरनं सुटायला लागला, त्याचं म्हणणं वेळ झाली, आवर लवकर, नाही का? आता 11 वाजले, बरोबर आहे. 3 मिनिटं बाकी आहे. अजून 5 मिनिट घेऊ का? फक्त घेऊ का? बसलेले फक्त 10 घ्या. महिला मंडळ, तुम्हाला जर कोणाला बोर झाला असेल कीर्तन, तर टाळी वाजवा बरं. हां, यांना कटाळा आला, यांना बोर झालं. एक गिराईक सापडलं माझ्या मनासारखं. म्हणजे तुम्ही बोर झालं म्हटले असते, मी सोडलं असतं लगेच. पण तुम्ही फार हुशार आहेत, तुम्ही टाळी वाजवत नाही. तर तुम्ही म्हणजे कसं, ते रसवतीत ऊस घातला की ते पुन्हा ढोराने खाल्ला नाही पाहिजे, असं करायचं. पैसा वसूल कार्यक्रम याला म्हणतात. विठाला विठाला. खरं सांगू का, लोक ऐकणारे पाहिजे. तुम्ही सुज्ञ ऐकणारे आहात बघा. आणि फार काही मला जास्त खालचं बोलता येत नाही. आणि तुम्ही सुद्धा ती सवय लावू नका बरं का. चांगले कीर्तनकार बोलवा, चांगलं ऐका. चांगलं खाल्ल्याने जैसा खावे अन्न वैसा होवे मन. शरीर चांगलं ठेवायचं असेल तर चांगलं खाल्लं पाहिजे, आणि विचार चांगले ठेवायचे असतील तर चांगलं ऐकलं पाहिजे. विठाला विठाला. मरण कुणाला चुकत नाही. तू लाख हिफाजत कर ले, हो तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, हो रहेगा पिंजरा खाली. अरे सोन्याचा पिंजरा असू द्या, जायची वेळ आली ना, जावंच लागणार आहे. काचाच्या महालामध्ये ठेवलं होतं राजा परीक्षितीला. काचाच्या महालामध्ये ठेवलं होतं. 2 दिवस राजा उपवासी राहिला हो. फक्त 1 दिवस गेला असताना राजाला कुणीच मारू शकलं नसतं. पण राजा म्हटला, मला भूक लागली. आणि भूक लागल्यावर रस्त्याने बाई आली, बोरं घ्या बोरं. राजाला बोरं फार आवडायचे. राजा म्हटलं बोरं खायचे. सेवक म्हटले, महाराज
आजच्या दिवस थांबा, तुम्ही उपवाशी राहा. राजा म्हटला आदेश आहे माझा, मला बोरं घेऊन या. राजा बोले आणि दल आले. राजाने आदेश दिला, सेवकांनी जाऊन घेऊन बोरं आणले. कटोराभर बोरं घेतले. 9-10 बोरं खाल्ले हो राजानी. 9-10 बोरं खाल्ले आणि 11वं बोर फोडलं. ते बोर किडकं निघलं, त्याच्यामध्ये आळी निघली. आळीने मोठं रूप धारण केलं. तो तक्षक झाला, राजाच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला चावला आणि राजा मरून गेला. कशाचा परिणाम आहे? काचाच्या महलामध्ये जरी राहिला असेल